दो बार मारता हूँ, अब 3 बार मारो, फिर नेक्स्ट करो ना, बिगिनिंग करो, मैं बैठता हूँ उसको। यस, गेम ऑन. सुरू असलेला सामना तळेगाव वाडी विपक्ष उमर 11 गोरेगाव. या दोन संघांमध्ये नाणेफेक जिंकली आहे. गोरेगाव संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. पहिला चेंडू नक्कीच 12वा खेळाडू मला माहिती होतं की अंडर 20 ची टीम असणार आहे तळेगाव वाडीची. डीएस स्पोर्ट्स तळेगाव. आणि इथे मात्र गोलंदाजावर प्रहार चढवलाय. वॉट अ स्ट्रोक, ब्रिलियंट, एक्स्ट्राऑर्डिनरी. चेंडू जातोय सीमा पार. 6 धावांसाठी हा येतोय षटकार. आज मैदानामध्ये तन्वीर आणि शार्दुल. आजचा तिसरा दिवस आहे आणि आपण बघतो की बऱ्याच एका वाकरामधून ना सक्के भाऊ एकमेकांसोबत खेळताना बघायला मिळतात. यावेळी जबरदस्त कामगिरी करत असताना तन्वीर. इथे आणखी एक मोठा फटका उडवलाय. यावेळी लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू जातोय. 1 बाउंस, सीमा पार. रन्स मिळतील 4. हा येतोय चौकार. तर 20 ची टीम आहे म्हणजे सगळे खेळाडू 11च्या 11 खेळाडू हे 20 वर्षाच्या आतील आहेत. रसायनी परिसरातून आले तिथपर्यंत नक्कीच चांगला खेळ यांच्या माध्यमातून बघायला मिळेल. या मात्र कोणतीच शंका नाही. ज्या पद्धतीने स्टार्ट केलं ना, पहिला चेंडू निर्धाव होता परंतु त्यानंतर आलेला षटकार आणि आता आलेला हा चौकार. यावेळी पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक परंतु बॅड लाईट मला वाटतं आला त्याच्या डोळ्यावर. चेंडू जज करता आला नाही आणि अशा पद्धतीने झेल सोडलाय. जीवनदान मिळालंय आणि 2 धावा देखील मिळतील. या 2 धावांच्या मदतीने संघ पुढे सरकतो. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12च्या घरात. डीएस स्पोर्ट्स तळेगाव वाडी विपक्ष उमर 11 गोरेगाव. बघा नितेश, ज्या संघाचे 3 खेळाडू रायगड प्रीमियर लीग खेळलेत म्हणजे हा संघ किती स्ट्रॉंग असेल, किती तगडा असेल हे मात्र दिसतंय. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज तयार. यावेळी कोलवर पट्ट्याचा चेंडू होता परंतु तितकाच दर्जेदार स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहे, खराब थोडंसं क्षेत्ररक्षक म्हणता येईल कारण आउटफील्ड थोडीशी खराब आहे त्यामुळे हरकत नाही. 2 धावा अडवण्यात यश आलंय कारण चौकार जाऊ शकला असता परंतु एका हाताने चेंडूची अडवणूक केली आणि 2 धावा वाचवल्या. 14 धावा धावफलकावर. मेंटेनरी पॉवर प्लेचं हे पहिलं षटक आणि शेवटचा चेंडू. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा आराम. लास्ट बॉल घेऊन यावेळी आणखी एक खोलवडापाचा चेंडू होता परंतु काय खणून काढले. चेंडूला अक्षरशः खणून काढलंय आणि जमिनीला चाटत पुसत गुदगुद्या करत चेंडू फरार होतोय सीमारेषा पार. चौकार. के पान बनारस वाला आणि ते ज्या पद्धतीने फलंदाजी करतो ना तन्वीर आपल्या संघासाठी आतापर्यंत त्याच्या बॅट मधून 2 चौकार 1 षटकार आणि 2 दुहेरी धावा आल्यात. एकटाच 6च्या 6 चेंडू खेळला आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 18च्या घरात. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये फलंदाजी कशी करायची हे मात्र शिकायला हवं तन्वीर कडून. या संघातील 3 खेळाडू रायगड प्रीमियर लीग खेळले ते क्या खेळले ते मात्र आता आपल्याला नक्कीच बघायला मिळेल कारण 5 षटकांचा सामना आहे. प्रथम फेरीतील हा तिसरा सामना रंगतोय तो म्हणजे डीएस स्पोर्ट्स तळेगाव वाडी विपक्ष उमर 11 गोरेगाव. यावेळी गोलंदाजी मार्कवर सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन मुशरफ सज्ज होतोय. मुशरफला चांगली कामगिरी करावी लागेल कारण मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे दुसरं आणि अंतिम षटक आहे. या षटकामध्ये 3 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर उभे असतील. एक डीप मिड विकेटला दिसतो, त्यानंतर एक लॉंग ऑफ आणि एक लॉंग ऑनला.
सापळं रचलंय, परंतु त्या सापळ्यात हे दोन खेळाडू अडकतील का? कारण ब्रेक थ्रू द्यावा लागेल, कोणत्या तरी एका खेळाडूला बाद करावं लागेल. कारण धावांचा ओघ जर आपण बघितला तर पहिल्या षटकामध्ये 18 धावा धाव फलकावर, एक चांगली धावसंख्या. गोलंदाजी मार्कवर मुशरफ सज्ज होतोय पहिला चेंडू घेऊन. इथे कट करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु गतिमान चेंडू होता. मला वाटतं स्विंग अँड मिस बघायला मिळालं, जास्त गती देखील नव्हती, परंतु अचूक टप्पा, अचूक लाईन लेंथ. शार्दूल पहिला चेंडू फेस करत असताना निर्धाव चेंडू खेळलाय आणि अशी सुरुवात केली होती तन्वीरने देखील. पहिला चेंडू निर्धाव खेळला होता, परंतु त्यानंतर तुटून पडला गोलंदाजांवर. पुढचा चेंडू इथे यावेळी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु जखडून ठेवले फलंदाजाला. धावचीची संधी होती, सुरक्षितरित्या आपल्या पॉपिंग क्रूज मध्ये पोहोचतो तो तन्वीर. दोन चेंडू बॅक टू बॅक, दोन चेंडू निर्धाव टाकलेत गोलंदाज मुशरफने. मी म्हणालो होतो की मुशरफला कमबॅक करावं लागेल, कारण एखाद्या गोलंदाजाने जर फटके खाल्ले तर त्या मात्र त्यावेळी दुसऱ्या गोलंदाजाला कमबॅक करावं लागतं. जय कोलमा माता क्रिकेट संघ आयोजित हिंदू हृदय सम्राट चषक 2022 आपण बघतोय. आजचा हा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातील पहिल्या फेरीतील हा तिसरा सामना. दिबा पाटील उमरोली संघाने 2 सामने जिंकलेत आणि जाऊन पोहोचलाय क्वार्टर फायनल मध्ये. यावेळी तिसरा चेंडू घेऊन मुशरफ पुन्हा एकदा सज्ज होतोय. समोर असेल शार्दूल. शार्दूल यावेळी चांगला फटका, क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी देखील सुरेख होती, परंतु कलेक्शन करता आला नाही मोमीनला. मोमीन कडून अपेक्षा होत्या, संधी होती, परंतु मला वाटतं कुठेतरी टप्पा पडल्यावर चेंडूने अतिरिक्त उसळी घेतली आणि त्यामुळे मोमीनच्या डोक्याच्या वरतून चेंडू गेला आणि एक धाव सुरक्षितरित्या पूर्ण झाली. 2 चेंडू निर्धाव फेकल्यानंतर आता इथे एकेरी धाव आली आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 19च्या घरात. आमच्या सोबत आमचे साथी स्कोरर नितेश तरे अचूक गुणलेख करत असताना लागोपाठ आजच्या तिसऱ्या दिवसामध्ये यावेळी बघा सन्मान दिले चेंडूला, सन्मान दिलाय अक्षरशः आणि एक धाव धावून काढली आहे. चांगल्या चेंडूला सन्मान देणं म्हणजे निलेश एक चांगल्या खेळाडूचं लक्षण असतं, कारण कोणताच असा फलंदाज नसतो की तो प्रत्येक चेंडूवर चौकार षटकार मारू शकेल. गोलंदाज देखील असतात, चांगले चांगले चेंडू टाकत असतात. क्रिकेटमध्ये ब्रह्मास्त्र म्हणतो ज्याला आपण म्हणतो, यॉर्कर चेंडू, त्या चेंडूवर फटका खेळणं फार कठीण असतं, कारण कधी दांडीगुल होऊ शकते. यावेळी पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज तयार. अकूट टप्प्याचा चेंडू होता, चेंडूला दिशा द्यायची होती, परंतु पंच साई मसले आमच्याकडे वळतील. हा वाईट चेंडू असेल, उजव्या स्टिकच्या खूपच बाहेर चेंडू होता, त्यामुळे गोलंदाजाला दंडित करण्यात आलाय आणि या स्वेर धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 21च्या घरात. दुसरं षटक प्रगतीपथावर. 4 चेंडूंचा खेळ संपलाय, उरलेले 2 चेंडू. यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, उंची जास्त लांबी कमी, क्षेत्ररक्षक 2 खेळाडू आले होते, परंतु चांगला झेल पकडला आणि मोठा मासा गळाला तळेगाववाडी या संघाचा. यस डीजे फेमस झालेलं हे सॉन्ग आहे, केळेवालीला खेळ दाखवा. बऱ्याचशा रील्स आपण बघतो इन्स्टावर, युट्यूबवर. जाऊया मैदानाकडे. शेवटचा चेंडू असेल मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकातील हा अंतिम चेंडू. यावेळी बोनस स्ट्रोक, जबरदस्त फटका, देखना, रापचिक, चाबुक, फॅन्टॅस्टिक. चेंडू जाईल सीमा पार, षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 27च्या घरात. बघा पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्या होत्या, परंतु त्यानंतर चांगली गोलंदाजी करत होता मुशरफ. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव टाकले होते पहिले, परंतु शेवटच्या चेंडूवर षटकार खाल्ला आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 27च्या घरात. वैयक्तिक 8 चेंडू आणि 25 धावांवर खेळतोय फलंदाज तन्वीर. का मला रायगड प्रीमियर लीग मध्ये घेतलं होतं,
याचं उदाहरण दाखवत असताना तन्वीर आपल्या संघासाठी एक चांगला फलंदाज आहे. तळेगाव वाडी या संघाचा DS स्पोर्ट्स तळेगाव वाडी आज या शेलू नगरीमध्ये पहिल्यांदाच खेळत असताना तिसऱ्या षटक प्रगतीपथावर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज फैसल. पहिला चेंडू होता, चांगला चेंडू होता, चेंडूला खेळून काढलाय. एक धाव पूर्ण होईल, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नसणार आहे. रोखतोय एक फलंदाज दुसऱ्या फलंदाजाला सांगतोय की नो, थांबायचंय, वेट. यस नो वेट हे कॉलिंग कोऑर्डिनेशन फार महत्वाचं असतं दोन्ही फलंदाजांमध्ये आणि ते बघायला मिळतं आपल्याला या दोन्ही खेळाडूंकडून. पहिल्या चेंडूवर एक धाव आले, दुसरा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होता. यावेळी फुल टॉस चेंडू होता, त्याच दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतं. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, खराब क्षेत्ररक्षण आणि बॅकअप खूप चांगलं आहे बघा. कव्हर खूप चांगलं मिळालं कारण चेंडू सुटल्यावर मला वाटलं की चेंडू आता सीमापार जाईल, परंतु त्यानंतर एक लहानडा एक चिमुरडा कामिल क्षेत्ररक्षक तिथे पोहोचला आणि त्याने 2 धावा अडवल्या. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते आणि जाऊन पोहोचते ती 30च्या घरात. 30 धावा धावफलकावर. इथे पंचांकडे आमचं लक्ष असेल. यस इट इज नो बॉल अबाउट द वेस्ट. व्हेरी गुड डिसिजन बाय अंपायर. पंचांशी उचत घालायची नाहीये मित्रांनो आपण. आणि इथे थर्ड अंपायर रिपेअर केलाय. ओके, हरकत नाही. जे काही आमचे पंच आम्हाला सांगतील त्याचप्रमाणे आपण नियमांचं आपण पालन करूया. ओव्हर द ब्रिस्ट, ओव्हर द वेस्ट हा चेंडू आहे का हे आमचे गौरव सावंत आणि टीम नक्कीच चेक करतील. झेल देखील पकडल्या या चेंडूवर, त्यामुळे अत्यंत महत्वाचा निर्णय असणार आहे. यस इट इज नो. आमच्या सोबत आमचे अगदी अनुभवी पंच निलेश मसने देखील आहेत आणि ऑनफिल्ड अंपायर साई मसने यांनी 9 चेंडू दिला होता. अगदी परफेक्ट डिसिजन होता. या चेंडूवर झेल झाला असला तरी देखील हा फ्रीडचा चेंडू असेल. या पुढचा उघडा डोळे बघा नीट, कारण आता पुढचा चेंडू असेल फ्री हिट आणि आता स्ट्राईक वर असेल अनिकेत. चांगली कामगिरी करावी लागेल कारण फ्रीडचा हा चेंडू आहे. या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा मानस नक्कीच असेल अनिकेतचा आणि त्यात तो यशस्वी होतो का आणि कमबॅक करतोय का गोलंदाज फैसल. बघा काय चेंडू टाकलाय. फ्री हिटचा चेंडू होता आणि अगदी बेंबीतून आवाज निघाला, हा असा आवाज निघाला आणि चेंडू निर्धाव टाकला. ही गोलंदाजी खासियत असते. असे आपल्याला अनेक गोलंदाज बघायला मिळतात. कालच्या दिवसामध्ये देखील उमरोली संघाचा हर्षल याच्या देखील तोंडातून आवाज निघायचा. चेंडू ज्यावेळी रिलीज व्हायचा ना त्यावेळी आवाज निघायचा आणि त्यावेळी तो चेंडू निर्धाव तरी यायचा किंवा दांडी तरी गोल व्हायची. ही खासियत असते. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळी चांगला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे, 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये चेंडू पडलाय. एक धाव पूर्ण आणि बघता बघता चित्त्याच्या चपाळीने 2 धावा पूर्ण. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. नक्कीच तंबूमधून टाळ्यांचा कडकडाट होतोय. तळेगाव वाडी संघाचे जे बाकीचे उर्वरित जे 9 खेळाडू आहेत ना ते टाळ्या वाजवून या दोन्ही खेळाडूंचं कौतुक करतात. कौतुकाची थाप ही पडायलाच हवी. इथे यावेळी चांगला फटका, चेंडू थांबणार नाही. आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी हा येतोय चौकार. नक्कीच फेब्रुवारी मंथ आहे. व्हॅलेंटाईन्स वीक ज्या महिन्यात येतो ना तोच हा महिना फेब्रुवारी. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज तयार होतो. फुलटॉस चेंडू होता, फक्त दिशा दिली, फ्लिक केले, परंतु क्षेत्ररक्षक आहे. गॅप शॉट खेळता आला असता परंतु खेळता आला नाही आणि अशा पद्धतीने फक्त 1 धाव मिळाली आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. धाव संख्या जाऊन पोहोचते ती 39 वर. ड्रिंक्स ब्रेक घेऊन जायचं आपण. यस खेळाडू तोपर्यंत ऐकूया एक सुमधुर संगीत आमच्या लाडक्या डीजे कडून. क्रिकेटचे सामने रंगती मैदानी पब्लिक जमले बघायला.
धन्यवाद डीजे. अप्रतिम संगीत डीजेच्या माध्यमातून आणि आमच्यासाठी देखील सरप्राइझिंग गाणं होतंय, कारण तळेगाववाडी संघाचा एक खेळाडू आहे बाबू मांडे, सिंगर आहे, तळेगाववाडी संघाचा समर्थक आहे आणि तो देखील इथेशी आहे. मी त्याला विनंती करतोय की व्यासपीठावर यायचं आहे. आपण आपल्या तोंडून आम्हाला हे गाणं ऐकायला नक्कीच आवडेल. लाईव्ह आहे tennis.cricket.च्या माध्यमातून. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि धावसंख्या 39च्या घरात. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. स्पीडअप करायचा आहे. दोन्ही संघांना विनंती असेल. ओके, नक्कीच बक्षिसांची ते खैरात होते. तळेगाववाडी संघाच्या कोणत्याही फलंदाजाने जर 3 षटकार लगावले तर संदेश मांडे यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. यस, असंच बक्षीस लावून नक्कीच जरी गोलंदाजी करताना गोलंदाजाने विकेट्स जरी मिळवल्या बॅक टू बॅक 3 तरी देखील बक्षीस असणार आहे. अशीच बक्षिसं लावून आपण खेळाडूंचं मनोबल वाढवायचं आहे. आणि पाठीराखे कशासाठी असतात तर याचसाठी. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 39च्या घरात. गोलंदाजी मार्कवर सांघिक 4थं आणि वैयक्तिक 2रं षटक घेऊन आरब पुन्हा एकदा सज्ज होतोय. ज्या आरबने मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये 18 धावा खर्च केल्या होत्या त्याच आरबवर विश्वास दाखवलाय कर्णधाराने आणि त्या विश्वासावर तो सार्थ ठरेल का याकडे तमाम गोरेगावकरांचं लक्ष असणार आहे. पहिला चेंडू आरबचा. यावेळी वेगावर स्वार होऊन चेंडू टाकला होता परंतु फटका दर्जेदार आहे. चांगलं क्षेत्ररक्षण फैजलच्या माध्यमातून. आउटफील्ड थोडीशी खराब आहे त्यामुळे मी खेळाडूंना विनंती करेल की आपण जरा जपून क्षेत्ररक्षण करायचंय, कारण पहिल्या सामन्यामध्ये देवली संघाचा एक खेळाडू इंज्युअर्ड झाला होता. त्यामुळे थोडीशी काळजी घ्यायची आपण. या पहिल्या चेंडूवर एक धावली आहे. कमबॅक करावं लागली त्या आरमला. ज्या धावा तुम्ही पहिल्या षटकामध्ये खर्च केल्या होत्या त्याची भरपाई तुला आता करावी लागेल, कारण 5 षटकांचा सामना आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 40च्या घरात. दुसरा चेंडू घेऊन आराम पुन्हा एकदा सज्ज. यावेळी कोलवा टप्प्याचा चेंडू आणि स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये काय क्षेत्ररक्षण केलंय. धावचीची संधी होती आणि संदीप गायकवाड बोर्ड उंचावतायत. यस, इट इज आउट. लिंक्स प्रॉपर काळ नाही सॉंगचे, पण जाग्यावर गिळ काहीतरी समथिंग काहीतरी होतं आणि खरोखर जागेवर गिळलंय, कारण गोलंदाजी करून स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवला आणि ज्या पद्धतीने फेकला ना, चांगला धावचित बघायला मिळालं इथे. आता यावेळी पुढचा फलंदाज खेळपट्टीवर रवाना होतो राहुल, ज्याने रायगड प्रीमियर लीग गाजवली होती. तळेगाववाडी या संघातून खेळला होता तोच राहुल आता खेळपट्टीवर रवाना होतोय. या राहुल कडून खूप साऱ्या अपेक्षा असतील आता. उलटा चेंडू, गुड नॉट टेक, तमाशा देख, चेंडूला फेकून दिला डीप मिड विकेटच्या डोक्यावरून. हा येतोय शिवसेना हिंदुहृदय सम्राट षटकार. फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. अगदी नावाला साजेशी कामगिरी. पहिल्या चेंडूला अफलातून स्ट्रोक. यावेळी पुढचा चेंडू, परंतु गोलंदाज देखील कमी नाहीये. कधी तू तर कधी मी, टिट फॉर टॅट, जशाच तसं प्रत्युत्तर. पहिल्या चेंडूवर जरी षटकार लागवला असला राहुलने, तरी इथे निर्धाव चेंडू लागतोय गोलंदाज आरम आपल्या संघासाठी. असेच एक एक निर्धाव चेंडू टाकावे लागतील. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज आराम पुन्हा एकदा सज्ज होतं. यावेळी खणून काढले चेंडूला. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नसणार आहे, कारण चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. चौथ्या षटकातील एका चेंडूचा खेळ शिल्लक आणि धावसंख्या जाऊन पोहोचली होती 47च्या घरात. चांगलं षटक हाताळलं मी म्हणेल आरमने, कारण 4 चेंडू, 2 चेंडू निर्धाव टाकले, 2 चेंडूवर एकेरी धाव दिली आणि एका चेंडूवर षटकार खाल्लाय. आता हा चेंडू जर विकेट मिळवली किंवा निर्धाव टाकला तर चांगली गोलंदाजी म्हणायला हरकत नाही, कारण पहिल्या षटकामध्ये 18 धावा खर्च केल्या होत्या आणि आता यावेळी 5 चेंडूंमध्ये 8 धावा खर्च करतोय. अ बिग फाईट मॅच.
जबरदस्त महामुकाबला मैदानामध्ये. यावेळी हा देखील चांगला चेंडू होता. हेलिकॉप्टर स्टाईलने फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. एक धाव पूर्ण, खराब क्षेत्ररक्षण आणि बघता बघता 2 धावा पूर्ण. 4 षटकांचा वादळी खेळ संपलाय आणि धाव संख्या जाऊन पोहोचली होती 49च्या घरात. 49 रन्स ऑन स्कोर बोर्ड आफ्टर कम्प्लिशन ऑफ 4 ओव्हर्स. तोपर्यंत ऐकूया एक चांगलं संगीत डीजेच्या माध्यमातून. भेटीगाठी घ्यायच्यात, कळकळीची विनंती असेल आपल्याला, कारण नंतर सामना खेळल्यावर आम्हाला तुमच्या मागे लागायला वेळ नसतो मित्रांनो. त्यामुळे विनंती असेल आपल्याला. चांगलं आयोजन आम्ही केलंय, त्यामुळे तसा प्रतिसाद तुम्ही देखील द्यायचा आहे. आयोजकांना भेटायचं आहे आणि लगेचच नाणेफेक होईल आणि त्यानंतर सामन्याला सुरुवात होईल. जाऊया मैदानाकडे. शेवटचं षटक, हाणामारीचं षटक. गोलंदाजी मार्कवर, गोलंदाज सज्ज. मुन्ना, पहिला चेंडू. छोटू आणि इथे खराब क्षेत्ररक्षण. लेझी क्रिकेट बघायला मिळत आहे. काय चाललंय मैदानामध्ये? जिथे 1 धाव होती तिथे बघता बघता 2 धावा. या 1-1 धावा वाचवाव्या लागतील आपल्याला, कारण तळेगाव वाडी हा संघ लांबून प्रवास करून आलाय. तो इथे उगाच आला नाहीये. रसायनी विभागातील दादा संघ म्हणून ज्याची ओळख आहे तोच हा तळेगाववाडी संघ. छोटू गोलंदाजी मार्कवर, दुसरा चेंडू घेऊन अंतिम षटकातील. यावेळी मिस टाइम स्ट्रोक. यष्टीरक्षक चेंडू खाली, कोणतीही चुकी नाही आणि आणखी मोठा मासा गळाला. सुधीर 11 भडवळ संघाचा कर्णधार आणि नेवाळीपाडा संघाचा कर्णधार. आपण आयोजकांची भेट घ्यायची आहे आणि हे षटक संपल्यावर लगेचच नाणेफेक केली जाईल. इथे चांगली गोलंदाजी करतोय छोटू. डेथ ओव्हरचं हे षटक आहे. हाणामारीचं षटक म्हणून ज्याला ओळखलं जातो, परंतु डेथ ओव्हर स्पेशलिस्ट बुमबुम बुमराला विसरून चालणार नाहीये. ज्या पद्धतीने षटक टाकतो ना बुमरा. चेंडू पुरवायचे. आयोजक आपण लगेचच तयार राहायचं, कारण मला वाटतं चेंडू सारखे सारखे खराब होत आहेत. माहित नाही का, पण आतापर्यंत 2 चेंडू रिटर्न आलेत. त्यामुळे चांगला चेंडू आपण पुरवायचा आणि किंवा नवीन एखादा चांगला बॉक्स आपण ओपन करायचा आहे. शेवटच्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ संपलाय. पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या आणि त्यानंतर विकेट आली आणि धावसंख्या जाऊन पोहोचली होती 51. 50 कंप्लीट झाली इथे तळेगाववाडी या संघाची. बडवळ संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे. मी विनंती करतो नेवाळीपाडा संघाचा कर्णधार आपण देखील इथे आपली उपस्थिती दाखवायची आहे आणि सगळ्यात आधी आयोजकांना भेटून घ्यायचं आहे. त्यानंतरच नाणेफेक केली जाईल. आयोजन कडक, कारवाई बेधडक. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न केला होता. घुटना टेक, तमाशा देख दाखवायचा होता, परंतु व्यवस्थित बॅटच्या पट्ट्यात चेंडू आला नाही आणि इथे यावेळी डायरेक्ट हिट. जबरदस्त थ्रो बघायला मिळाला. पंच साईनाथ मसने बोर्ड उंचावतील आणि इथे आणखी मोठा आदरा बसतो तळेगाववाडी या संघाला. परतलाय 12 चेंडू आणि 31 धावांची बहारदार खेळी या खेळाडूने केली. एकदा जोरदार टाळ्या होत्या. 12 चेंडू आणि 31 धावा. खूप चांगली अफलातून फटकेबाजी बघायला मिळाली. आता शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत आणि खेळपट्टीवर रवाना झालाय किरण. अविनाश आणि किरण ही जोडी मात्र आता खेळपट्टीवर खेळताना बघायला मिळणार आहे. शेवटचे 3 चेंडू आहेत. मोठे फटके मारावे लागतील, कारण गोरेगाव संघाचा विचार जर केला ना
तर चांगले चांगले फलंदाज या संघात देखील आहेत. चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा छोटू तयार. इथे यावेळी चांगला चेंडू होता, बॅटची कडा घेतली आणि एका धावेने संघ पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतो तो 53च्या घरात. लास्ट 2 बॉल्स टू गो. या इनिंग मधला फक्त 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. दोन चेंडूचा खेळ शिल्लक आहे. यावेळी चांगला फटका येतोय, परंतु क्षेत्ररक्षक आहे, सापळं रचलं मी म्हणेल गोरेगाव संघाने आज. आणि बघा फेकी, वॉर्ड अँड थ्रो, अगदी कॉपी पेस्ट केलं. मगाशी ज्या पद्धतीने थ्रो फेक केला होता ना, अगदी तसाच थ्रो. आणि कलेक्शन देखील सुरेख. आणखी एक गडी बाद होतोय तळेगाववाडी संघाचा. चोपन्न धावा धावफरकावर. चांगली मॅच, चांगला सामना. गोरेगाव विपक्ष तळेगाववाडी. डीएस स्पोर्ट्स तळेगाववाडी हा संघ गोरेगाव संघासमोर 2 हात करताना. शेवटचा चेंडू आहे, या चेंडूवर धावा येणं खूप गरजेचे असतील, कारण ज्या पद्धतीने नितेश सुरुवात केली होती ना फलंदाजीची, ती कुठेतरी कमी पडली. थोडासा बॅकफुटवर येताना बघायला मिळाला आपल्याला तळेगाववाडी संघ. परंतु तरी या चेंडूवर जर मोठा फटका आला तर मात्र एक चांगली धावसंख्या उभी राहील. शेवटचा चेंडू आणि यावेळी उडवलाय, जबरदस्त फटका मिड विकेटच्या डोक्यावरून. हा येतोय संघर्षमयी षटकार. होईल इथे लगेचच. मी यापूर्वी मी विनंती करतोय अनिल अप्पा तरे यांना की आपण नाणेफेक करून घ्यायची आहे. लगेचच नाणेफेक होईल. नेवाळी पाडा विपक्ष सुधीर 11 भडवळ या 2 संघांमध्ये. आणि बाबूदादा आपण देखील यायचं इकडे. नाणेफेक होईल आणि लगेचच तुला संधी मिळणार आहे, डोंट वरी. tenniscricket.in च्या माध्यमातून थेट प्रक्षेपण. बाबूदादा मांडे तळेगाववाडी चे हे पाठीराखे रसायनी विभागातून बिलॉंग करतात. नाणेफेक केली जाते इथे. जय कोलंबा माता क्रिकेट संघ शेलू आयोजित हिंदू हृदय सम्राट चषक आणि आजचा हा तिसऱ्या दिवसातील अंतिम सामना. या मान्यवर इथे उपस्थित होतात. हेड टेल छापा काटा नाणेफेक जिंकली आहे नेवाळी वाडा या संघाने. काय रणनीती असणार आहे आणि या आयोजनाबद्दल काय सांगशील? पहिल्यांदा तुमचा संघ मला वाटतं इथे खेळतोय. आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करणार आणि आयोजन खूप छान आहे. यस, धन्यवाद. हा होता नेवाडी पाडा संघाचा कर्णधार. विश यू ऑल द बेस्ट. आपला निर्णय काय असणार आहे? फिल्डिंग फर्स्ट. ओके, क्षेत्ररक्षण स्वीकारलंय नेवाडी पाडा संघाने आणि आमंत्रित केलंय भडवळ संघाला फलंदाजीसाठी. तोपर्यंत शशीदादा गायकर ज्येष्ठ खेळाडू भडवळ गावातील जे कोणी मान्यवर असतील सगळ्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचंय. स्वागत आहे आपलं. या दरम्यान बाबूदादा मांडे यांचा शुभ सन्मान केला जाईल आणि त्यानंतर लगेचच त्यांच्या तोंडून आपल्याला गाणं ऐकायला मिळणार आहे. या बाबूदादा या. आपण मी विनंती करतोय अख्तर दादा पठाण यांना की आपल्या शुभ हस्ते आपण बाबूदादा मांडे तळेगाववाडी संघाचे पाठीराखे अगदी रसायनीहून लांबून प्रवास करून इथपर्यंत आलेत आणि या हिंदू हृदय सम्राट चषकावर त्यांचं अफाट प्रेम आहे, कारण त्यांनी न सांगता सॉन्ग बनवलंय आणि खरोखर खूप खूप धन्यवाद. ते सॉन्ग देखील आपल्याला ऐकायला मिळेल. मानाची भगवी शाळ आणि तुळशीचं रोपटं देऊन त्यांचं स्वागत करण्यात येतोय आणि त्यांच्याकडून लगेचच आपण गाणं ऐकणार आहोत. युट्यूबच्या माध्यमातून ही क्षणचित्र टिपली जातील. आमचे गौरव सावंत आणि टीम, संपूर्ण टीम या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण करत असताना जय कोलंबा माता क्रिकेट संघ शेलू आयोजित हिंदू हृदय सम्राट चषक 2022 राजू तरे यांचे अगदी मोठे फॅन आहेत. बाबूदादा मांडे यांचे खूप मोठे फॅन राजूदा तरे आणि त्यांनीच या संघाला इथपर्यंत आणलंय
आज पहिल्यांदाच या शेलू नगरीमध्ये खेळताना बघायला मिळतील. चला आपल्याला मॅच सुरू व्हायच्या अगोदर मात्र हे गाणं ऐकायला आवडेल मला. यस बाबू दाबा. जय कोलंबा माता संघाने आयोजन केलंय गावाला. जय कोलंबा क्रिकेट संघाने आयोजन केलंय शेलूला. क्रिकेटचे सामने रंगती मैदानी पब्लिक जमले बघायला. हिंदू सम्राट 2022 गाजतोय कर्जत तालुक्याला. वाह क्या बात आहे, काय आवाज आहे, जबरदस्त बाबूदादा. आणि खूप खूप धन्यवाद आयोजकांकडून तुझं, खूप खूप धन्यवाद. वळूया मैदानाकडे. सुरू असलेला सामना निवाडीपाडा विपक्ष बडवाळ. ओव्हर टू यू इन कमेंट्री बॉक्स. क्या बात है बाबू दादा मांडे, देखिए आपका तहे दिल से निश्चित रूप से क्या बात है. डेन एबीसी केबल पर देखिए आप देख सकते हो टीवी पर बैठकर बड़े आराम से केवल पर और बात करेंगे जहां पर आपको नंबर सेंड करना है 189 चैनल नंबर. डेन एबीसी केबल पर बात करेंगे चैनल नंबर 189. यस दादा गायकवाड देखिए चेंडू पुरवायचे. आणि मी विनंती करतो शशीदादा गायकर आपण या व्यासपीठावर. जे कोणी बडबडचे मान्यवर आहेत मी पुन्हा पुन्हा विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे आणि आमच्या व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. हे व्यासपीठ फक्त आपल्यासाठी आहे. तो चलिए यहाँ पर तो चलिए जो खिलाड़ी कक्ष है बिल्कुल बात करेंगे जो डगआउट है और डगआउट के बाजू में जो दर्शक है उनसे गुजारिश करते हैं थोड़ा उनसे दूर रहिए. आयोजन करता हूँ से देखिए कहीं सारे यहाँ पर सूचना दिया जा रहा है और बताना हमें भी जरूरत है. देखिए यहाँ पर बात करेंगे टारगेट की बात करेंगे. सबसे पहले इस मैच की तरफ भी पहुंचना बहुत जरूरी है. ओहो 61 रनों की टारगेट है. कहते हैं ना आपने शीशा का महल तो बना लिया लेकिन जमाना पत्थर का है. टेनिस क्रिकेट में कितना भी रन बना लो, टेनिस क्रिकेट हमेशा चौका छक्का का खेल है. तो चलिए यहाँ पर बात करेंगे अरुण दादा गायकवाड़ से. देखिए बात करेंगे जो हमने बताया यहाँ पर डीएन एवीसी केवल चैनल पर देखिए इस मैच को देखा जा रहा है. 189 आज दादा का देखिए जन्मदिन है. बहुत बहुत मुबारकबाद देना चाहेंगे यहाँ पर मंगेश केवल नेटवर्क देखिए उनकी तरफ से यहाँ पर सुविधा दिया गया है. अरुण दादा बिल्कुल आपका जन्मदिन बहुत बहुत मुबारक है, क्योंकि बगैर इंटरनेट से हम कहीं चल भी नहीं सकते, ऐसा माहौल बन चुका है. ओहो पहली गेंद के पर देखिए यहाँ पर वाह रे वाह छा गए गुरु. यहाँ पर बात करेंगे डीएस स्पोर्ट्स तरेगांव टीम देखिए यहाँ पर बहुत बढ़िया यहाँ पर टारगेट सेट किए हैं, लेकिन देखते हैं उस टारगेट को क्या यहाँ पर चेस कर पाएंगे. ओहो और एक बढ़िया गेंद. पूछा गया सवाल नहीं है उनके पास जवाब. तो चलिए यहाँ पर कई सारा देखिए यहाँ पर शुभकामना यहाँ पर आता हुआ निश्चित रूप से जिक्र करेंगे इस गेंद के बाद. और ये चलिए भाई 3 गेंद और ऐसी गेंदबाजी हो रही है, मुझे लग रहा है आंखों से सुरमा नहीं आंखें ही चुरा रहे हैं. लेकिन 3 गेंद के पर देखिए कोई रन नहीं है, लेकिन कहते हैं ना ठहरा हुआ दरिया काफी गहरा भी हुआ करता है. कहीं शायद बल्लेबाज की बात करेंगे तो कौन देखिए स्ट्राइक पर. और ये चले यही बात कर रहा था भाई, ठहरा हुआ दरिया काफी गहरा भी हुआ करता है. 1 रन. बात करेंगे हैट्रिक विकेट के लिए देखिए यहाँ पर 1000 बाबू दादा मांडे देखिए यहाँ पर से तहे दिल से उनका भी स्वागत है. तलेगांव वाड़ी देखिए उनकी तरफ से खास करके इस टीम के लिए. लेकिन यहाँ पर देखिए कौन ने यहाँ पर देखिए थोड़ा सा नींद चुराने की कोशिश कर रहे हैं. यहाँ पर पहला 3 गेंद देखिए डॉट. मैंने तभी जिक्र किया कि ठहरा हुआ दरिया काफी गहरा हुआ करता है, क्योंकि समंदर को शांत देखकर ये मत सोचे कि उसमें जान नहीं है. हमारे अच्छे दोस्त देखिए करण बात करेंगे, एक बिग समर्थक देखिए, हिटमैन के एक बहुत बड़े फैन देखिए. कल उनका टीम है यानी हिंदुस्तान कल वेस्ट इंडीज के बीच में पहला वनडे मैच है. करण बहुत आपका स्वागत है. आपने रसायनी विभाग में बात करेंगे.
तलेगांव में बात करेंगे, प्रीमियर लीग में भी आपने आवाज कमेंट्री की है, निश्चित रूप से स्वागत आपका। लेकिन चलिए बात करेंगे इसी बीच हमारे देखिए सहवाज बुबेरी साहब भी देखिए, अखिल बुबेरी साहब मोचे बुबेरी साहब देखिए यहाँ पर कहीं यहाँ पर गोरेगांव के देखिए यहाँ पर ग्रामस्थ मंडल यहाँ पर उपस्थित है और उसके साथ बात करेंगे। और ये चलिए भाई यहाँ पर नजदीकी मामला रेफर किया गया, यहाँ पर कैमरा शायद मुझे लग रहा है यहाँ पर साइड एंगल से तो नहीं दिखेगा, लेकिन जो स्ट्रेट एंगल है वहां से देखते हैं, क्योंकि ये गौरव सावंत सर हैं भाई, ये कोविड का भी रिजल्ट निकाल सकते हैं, नेगेटिव पॉजिटिव। तो ये क्या चीज है, बहुत अच्छी क्लियरिटी क्वालिटी रहता है। जहीर भाई पटेल स्टार हुए से देखिए बात करेंगे, शुभकामना गोरेगांव टीम को देते हुए। एक रायगढ़ समालोचक अश्विन के सलाहकार हैं और उसके साथ साथ बात करेंगे स्टार हुए की बात करेंगे कोच ओनर हैं और अखिल बुबेरी साहब देखिए उनकी तरफ से भी उन्होंने थैंक्स दिए निश्चित रूप से जहीर भाई पटेल आपको। और उसके साथ बात करेंगे मेडी सर बदलापुर के एक बुलंद आवाज है, हमेशा मैं कहता हूँ नाने फाटकर की आवाज, उनकी तरफ से भी यहाँ पर गोरेगांव टीम को शुभकामना। और निश्चित रूप से यहाँ पर अखिल बुबेरी साहब की तरफ से देखिए वहाँ पर शुक्रिया निश्चित रूप से वो बताते हुए यहाँ पर देखिए जब कोई टीम खेलता है ना उस टीम के पूरे गांव उस टीम के साथ रहते हैं, दोस्ताना उनके साथ रहते हैं, रिश्ता उनके साथ रहता है। डिसीजन पेंडिंग बहुत बढ़िया, देखिए यहाँ पर डिसीजन पेंडिंग है, बल्ला फेल। तो चलिए बल्लेबाज आउट, इसलिए तो कहा भाई अभी कोविड का डॉक्टर के पास जाना छोड़ दो, गौरव सावंत सर के पास कांटेक्ट करो, ये निकाल देंगे नेगेटिव पॉजिटिव क्या है। जब सीधा स्ट्रेट एंगल से देखिए कितना बेहतर निकाले उन्होंने। साइड कैमरा थोड़ा हमारी कमेंट्री बॉक्स की तरफ रह गया। तो चलिए फिर से वही बात कर रहा हूं, जो खिलाड़ी का देखिए जो डगआउट है ना, पैविलियन जो बनाए गए हैं वहां पर सिर्फ खिलाड़ी को बैठने दीजिए, अतिरिक्त वहां पर कोई भी मत रहिए, मत बैठिए, नहीं तो पेनल्टी का आपको सामना करना पड़ेगा। देखिए भलाई बात करेंगे, हमारी सब स्थानिक टीम है, लेकिन जो क्रिकेट का रूल रेगुलेशन है उसे मानना बहुत जरूरी है। तो चलिए यहाँ पर रसायनी विभाग की बात करेंगे, तगड़े गेंदबाज तगड़े टीम देखिए जिन्हें रायगढ़ प्रीमियर लीग में इस गांव से 3 खिलाड़ी विलंब कर चुके हैं। तो फिर यहाँ से आप अंदाजा लगा सकते हो इनकी बहादुरी की शोहरत है, दूर दूर है, जो भी टकराएगा उनसे पछताएगा जरूर। लेकिन उमर 11 टीम को भी ये भूलना नहीं चाहिए कि यहाँ पर ये क्रिकेट है, अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है, कुछ भी हो सकता है। ओहो यही बात कर रहा था, कुछ भी हो सकता है। कॉर्बॉल लड़बो ये मैच जीतवा तैयार है भाई, 1K47 रन कहते पर मोहम्मद के बल्ले से निकला छक्का और बता रहे हैं कफन ना डालो मेरी चेहरे पर, मेरी आदत है मुस्कुराने की मुस्कुराने की मुस्कुराने की और हिम्मत ना हारी। यहाँ पर बात करेंगे तलेगांव टीम के गेंदबाज है, क्योंकि इन्हें भी आदत है बल्लेबाजों से लड़ने की। ये देखिए बुमराह की एक्शन है और गुमराह करने की कोशिश थी, यहाँ पर बीमर देखिए नो बॉल, लेकिन गलती देखिए यहाँ पर लेने का देना पड़ गया 3 रन। इसलिए तो मैं अक्सर टूर्नामेंट में कहता हूं कि बुमराह के हाथ में आप लेदर गेंद रहता है, 6 का 6 ब्लॉकर में डालना आसान रहता है, लेकिन टेनिस गेंद इतना आसान नहीं रहता है। ये गेंद में बहुत चिकनापन रहता है, फिसलता है। फ्री हिट पहला बीमर हो चुका है, अगर दूसरा बीमर गिरा तो फिर विजय माल्या के जैसे देश तो नहीं छोड़ना होगा, लेकिन गेंदबाजी छोड़ना होगा। तो चलिए, क्योंकि क्रिकेट का कहीं नियम रूल ऐसा है, आपको वहां पर क्योंकि आने वाला देखिए यहां से गेंदबाज के ऊपर दबाव हो चुका है, क्या फिर से वो ब्लॉकर में गेंद करना चाहेंगे? क्योंकि पहला बीमर हो चुका है और दूसरा बीमर हुआ तो मैंने जिक्र कर दिया कि क्या उनके साथ होगा। यही चलिए, इस बार गेंद का लाइन छोटा लेकिन फ्री हिट का है भाई, यहां पर मिला मौका। इंसान भी सोचते होंगे यहां से काश भगवान जिंदगी में इंसान का भी एक आध फ्री हिट देता। मिलता है कभी कभी फ्री हिट, ऐसा नहीं, कभी कभी कहते ना मुर्दे पे जान आ जाना, कभी कभी इतनी बड़ी एक्सीडेंट होती है वहां से भी लोग जिंदा होकर आ जाते हैं, उसे कहते हैं दोबारा जन्म।
चलिए बाबू दादा मुंडे देखिए बात करेंगे। जितनी भी तारीफ करो क्या आवाज थी भाई, इसलिए कितना जिंदगी में बनना है तो कोयल बनिए, तोता मत बनिए। कोयल अपनी भाषा बोलती है, जिंदगी भर आवाज रहती है, तोता दूसरी की भाषा बोलती है, जिंदगी भर कैद रहती है। इसी तरह के बाबा मुंडे साहब देखिए बात करेंगे, खुद की भाषा खुद की आवाज उन्होंने यहाँ पर 1000 और दूसरी तरफ संदेश पांडे उनके तरफ से भी 500। वाह वाह वाह, क्या क्रिकेट का क्लास भाई। इसलिए तो कहता हूँ जिंदगी में अगर सफल बनना है तो देर रात तक चैटिंग करने से बेहतर गुरु शॉर्ट सिलेक्शन पर फोकस कीजिए। और हमारे संदीप सर कुछ मूड में आ चुके हैं, थोड़ा डांसिंग एक्टिंग में, गोटिया अंपायर के अंदाज, खूब बजेगा महफिल, रंग आएगा। चलिए संदीप सर यहाँ से डीजे को भी मौका देंगे, हो जाइए। हातात धरून बॅट उभा राहिलाय माराया शॉट, हातात धरून बॅट उभा राहिलाय माराया शॉट। कतार दुबई मुंबई पुणे गोवा इथ्यान गाजविला, रायगड ठाणा गाजविला, या बॉलची लावतो वाट भावेश पवार गोरसईवाला कसा। चलिए भावेश अभी तो उनका 3 अच्छा है, लेकिन क्रिकेट है दोस्तों, फिर ऐसा 3 आएगा भावेश की गेंद के ऊपर चौके छक्के, ऐसे नहीं अभी भी लगता है। ओहो फिर से गलती, मामा ठाकुर, अरुण भी गए और सपना भी भाग गई। ओहो हो, ये देखिए भाई संदीप गायकवाड़ सर बता रहे हैं बहुत बड़ी गलती यहाँ पर। हैरी अंपायर की भी याद दिला रहे हैं यहाँ पर, टिट वाले के डबल रोल है। संदीप सर की बात करेंगे तो कमेंटेटर्स, अंपायर, और कितनी बड़ी गलती देखिए भाई, बुमराह हो गए खुद गुमराह। इसलिए कहता हूं बुमराह बनने के लिए टेनिस क्रिकेट में बहुत पसीना बहाना पड़ता है, क्योंकि धोती पहन लेने से कोई महात्मा गांधी नहीं बन जाता। और यहां पर देखिए मैंने पहले ही बताया था गौरव सर के 2 बीमर गेंद गिरा तो फिर विजय माल्या के जैसे देश तो नहीं छोड़ना होगा, लेकिन गेंदबाजी छोड़ना होगा। और स्कोर की बात करेंगे, स्कोर देखिए जाकर पहुंच गया 28 रन। और दिक्कत देखिए रह गया कि बुमराह की यहां से गेंदबाजी हो जाएगी गुमराह। यहां पर खुद की पैर में कुराड़ी मार दिया, पहले ही हमने बता दिया था कि एक बीमर हो चुका था, दूसरा बीमर और 6 का 6 गेंद। मैं आज यहां नहीं बोल रहा हूं, 2-3 साल से ये बात मैं बोलता हूं जब ब्लॉकल में कोई गेंदबाजी करते हैं ना कि बुमराह के हाथों पर गेंद दीजिए, टेनिस गेंद वो भी 6 का 6 नहीं डाल सकते हैं। तो आज यहां पर देखिए बता दिया इनके बुमराह के एक्शन गेंदबाजी। आज मुझे भी बड़ा अच्छा महसूस हो रहा है, कोई बुमराह के एक्शन से गेंदबाजी कर रहे थे लगातार ब्लॉकल में देखिए डाल नहीं पाए, जो हमारी हिस्ट्री इतिहास बता रहा था। क्योंकि लेदर सीजन गेंद हाथों में चिपक कर रहता है, क्रीप उसकी बहुत बढ़िया रहती है, जहां मर्जी आप गेंद वहां डाल सकते हो। 3 गेंद के ऊपर देखिए 28 रन। टोटल की बात करेंगे, टोटल देखिए 28 है, लेकिन अभी तक देखिए 3 गेंद इस ओवर का हुआ है, यानी अभी 3 गेंद यहां से करना होगा गेंदबाज आनंद को। देखिए यहां से ओहो देखिए 60 रन बनाने के बावजूद भी सुरक्षित नहीं। इसलिए तो मैं कहा था भाई, जब लोग 2 वैक्सीन लेकर सुरक्षित नहीं है तो फिर ये 60 रन क्रिकेट में क्या सुरक्षित रहेगा। जब 434 रन बनाया था ऑस्ट्रेलिया टीम, वो भी सुरक्षित नहीं था, तो फिर ये 60 रन। इसलिए तो कहता हूँ क्रिकेट में भाई आपने शीशा का महल तो बना लो, लेकिन जमाना पत्थर का है। लेकिन कुछ भी हो सकता है, ऐसा कोई बात नहीं, कभी कभी 40-45 को भी बचाया जाता है। और यही तो क्रिकेट का रूल है, तालाब में जब पानी भरता है तो पहले मछली चींटी को खाती है, जब वापस सूखता है तो फिर चींटी मछली को खाती है। यानी पहला 2 ओवर तुम्हारा है तो आने वाला 2 ओवर हमारा हो सकता है, पहला 6 गेंद तुम्हारा है तो आने वाला 6 गेंद हमारा, पहला 1 गेंद तुम्हारा है तो दूसरा हमारा। लेकिन क्या बढ़िया बल्लेबाजी यहाँ पर दिखाई, मोहम्मद की तारीफ करना चाहूंगा। उनके साथ देखिए फैजान, यानी दोनों तरफ से आग लग रही है, जैसे कहते ना अंगने में बाबा दुआरे पे माँ, कैसे आऊं गोरी में तोहरे घर माँ। जब दोनों तरफ से रन आए तो फिर दिक्कत बनेगा। लेकिन मैं कहूंगा इसके साथ साथ गेंदबाजी ने भी गलती किया है, बीमर गेंद। और देखिए यहाँ पर आनंद का स्वागत किया, वाह रे वाह, झलक 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 दिखला था 6 रन। क्योंकि सेकंड इनिंग जब मुकाबला चलता है ना लगातार, देखिए बॉल टू रन वहां से इशारा होता है, इसलिए हमें मैदान तक पहुंचना बहुत जरूरी है। लेकिन बढ़िया साथ देते हुए डीजे राणे की बात करेंगे, जितनी भी तारीफ किया जाए। डीजे राणे देखिए, और गौरव सावंत सर कुछ इशारा कर रहे थे, माफी चाहेंगे। ओहो गौरव सावंत सर बता रहे हैं संदीप सर
यानी कोच आपका भी चिंगो डांसिंग हो जाइए। टेनिस क्रिकेट .in देखिए गौरव सावंत सर खास करके। और ये चलिए भाई देखते हैं यहां पर उड़ाया है गेंद को, ये गेंद तैयार नहीं है क्योंकि अंतरराष्ट्रीय में हम अक्सर देखते हैं और एक्शन देखिए पूरी तरह से गेंदबाज का हुआ नहीं था, उससे पहले गेंद निकल गया था निश्चित रूप से, लेकिन यहां पर काम तैयार कर दिया था भाईजान। देखिए भूखा शेर कहते हैं ना, हमला करता है जख्मी शेर तबाही। फैसल देखिए नाम बराबर दीजिए। और ये चलिए मुझे लग रहा है फैसल, और ये चलिए 1 बाउंस लिया। ओहो चौका। डीजे बजाओ फटक से। गाड़ी चलता हुआ पम पम, और एक देखिए यहां से आता हुआ रन, 4 रन, और टीम का स्कोर देखिए जाकर पहुंच गया यहां से 40 रन। कितनी जल्दी देखिए इस टोटल तक पहुंच गए, लेकिन एक ओवर देखिए, पहला ओवर जिस तरह के गेंदबाजी लग रहा था, मुझे लग रहा था मैच काफी जल्दी पकड़ बदल लेंगे, लेकिन उमर 11 देखिए पूरी ताकत है। फैसल देखिए फिर इस बार देखिए विकेट के जड़ में गेंद था, 1 रन तो बड़ी आसानी के साथ आएगा, क्या दूसरे के लिए जाना चाहेंगे? और बिल्कुल नहीं, यही सोचे कि सर सलामत तो पकड़ी 50, बचेंगे तो लड़ेंगे। ओवर की हो गई समाप्ति, यहाँ पर 2 ओवर का खेल समाप्त होने के साथ साथ टीम का स्कोर देखिए 41 41 रन है, लेकिन अभी भी बात करेंगे ना जीत की, यहाँ से 20 रनों की जरूरत है। और आने वाली गेंद की बात करेंगे तो जहां पर 18 गेंद बचा है, और मैच देखिए कहां था और कहां पहुंच गया जाकर, इसलिए तो कहा था 2 बीमर गेंद देखिए इस मैच को कितना दूर ले गया, कितना दूर ले गया। यहां से वापसी करना बहुत मुश्किल हो जाएगा। डीजे तो चलिए यहां से बात करेंगे। राहुल देखिए यहाँ पर खुद के लिए दूसरा ओवर लेकर आते हैं, और देखिए यहाँ पर दिक्कत यही बना कि यहाँ पर तनवीर जिनका देखिए विमर 2 गेंद गिरा, और जहां से दिक्कत देखिए सामना करना पड़ रहा है, लेकिन राहुल का तो पर गेंद, ओहो राहुल देखिए बढ़िया काम किया, यहाँ पर लेट कट खेले यहाँ पर, और यहाँ पर फिर से एक बार दूसरा भी रन आउट हो सकते थे, मौका था भाई। कहते हैं ना कवर हो या खबर खोदते तो अपने ही है, और गलती तो हमेशा अपनों से ही होता है। और कहते हैं ना मीठा खाने का मन था, लेकिन जेब में कागज का नोट एक कम था। ओह क्या कमाल की गेंद भाई, वाह रे वाह। यहाँ पर राहुल देखिए यहाँ पर 4 खाना चीत है। फैसल को देखिए बता रहे हैं भाई हमारी बहादुरी की दौलत है, दूर दूर लेकिन से, लेकिन फैसल को कितना समय रोक पाएंगे ये बहुत आने वाला वक्त ही बताएगा। इस बार देखिए गेंद फुल लेंथ कर दिया यहाँ पर, और फैसल देखिए पहले ही सफल हो गए थे, ऑफ स्टंप के काफी बाहर आ गए थे। पहला रन और हल्की सी यहाँ पर देखिए मिसफील्ड, दूसरा रन भी मुकम्मल करते हुए मोहम्मद देखिए थोड़ा रनिंग बिटवीन इनकी थोड़ा सा धीमी निश्चित रूप से, लेकिन इसलिए तो ट्रेन कई तरह के होते हैं भाई, एक्सप्रेस, बुलेट ट्रेन, लोकल ट्रेन, पैसेंजर धीमी तो टोटल बात करेंगे देखिए जाकर पहुंचा है 43। वाह रे वाह, इन्होंने बता दिया जमाना डालडा घी का है, असली नहीं तो नकली भी खूब चलता है। सीधे उंगली से घी नहीं निकली तो यहाँ पर टेढ़ी की उंगली 4 रन।
देखिए जाकर पहुंच गया 47 रन और बल्ले बल्ले यहां से रहेंगे उमर 11 टीम है। और फैसल की देखिए क्या कमाल के बल्ले, पहला विकेट देखिए रनआउट में कवितन आउट हुए थे, लेकिन उसके बाद और इस बार देखिए जड़ में गेंद रखा और रन के लिए देखिए बहुत बेताबी बेसब्री यहां पर है। 5 गेंदे हो चुका है, अभी भी देखिए एक गेंद इस ओवर का शेष है, जहां पर देखिए तीसरा ओवर चल रहा है, यानी इसके बाद भी 12 गेंद आना बाकी है। और स्कोर की बात करेंगे तो स्कोर देखिए जाकर पहुंच चुका है 47 रन। तो देखिए अभी जीत की बात करेंगे तो केवल यहां से 14 रनों की जरूरत है, बहुत नजदीक पहुंच चुके हैं। और ये चलिए स्ट्रेट के लिए यहाँ पर लॉन्ग ऑन पर फील्डर हैं, गेंद को रखे 1 रन के साथ, दूसरे के लिए कोई मौका नहीं यहाँ पर। और स्कोर देखिए जाकर पहुंच गए यहाँ पर 48। अभी जीत की बात करेंगे 13 रनों की जरूरत है। और आने वाले गेंद की बात करेंगे तो 12 गेंद है, लेकिन चलेंगे मैदान के अंदर, ड्रिंक्स जा रहे हैं, हम चलेंगे डीजे मास्टर के पास। एक वादा राजू दादा, जितना हिमेश रेशमिया बॉलीवुड इंडस्ट्री में फेमस नहीं हुए थे, उतना परमेश जी माली फेमस हुए थे इस गाने के साथ है। और उसी तरह के देखिए जितना ललित मोदी बात करेंगे इंडियन प्रीमियर लीग में फेमस नहीं हुए हैं, उतना हमारे बात करेंगे तो यहाँ पर दीपक चौहान साहब देखिए, जितना ललित मोदी आईपीएल में सफल नहीं हुए, हमारे दीपक चौहान साहब देखिए बात करेंगे पीपीएल में उतना सफल हुए थे। इसलिए तो कहता हूं कि जिंदगी में काम ऐसा करो, लोग आपको टीवी पर नहीं सीसीटीवी, लोग आपको टीवी पर देखे सीसीटीवी पर नहीं। बहुत बढ़िया देखिए दीपक चौहान साहब देखिए, अखिल बुबेरेश साहब देखिए मैच का मजा ले रहे हैं, सहबाज बुबेरेश साहब देखिए, क्योंकि टीम भी देखिए बढ़िया स्थिति में है। आने वाला देखिए यहाँ से 12 गेंद जीत की बात करेंगे तो 13 की जरूरत है। और ये देखिए भाई समझबूझ का क्रिकेट, फैसल ने बता दिया भाई हमें बंदूक भी चलाना आता है और गिटार भी बजाना आता है, क्योंकि जब टीम को जरूरत था तभी बंदूक उठाए, और जब देखिए सिचुएशन हालत को देखते हुए यहाँ पर गिटार बजा रहे हैं। ये सोच होना चाहिए, हमेशा कहते हैं ना दहशत बंदूक की गोली से नहीं मचाया जाता है, कभी कभी दिमाग से मचाया जाता है। इसलिए तो फरिश्ते पिक्चर में सदाशिव ने कहा था भाई दिमाग का इस्तेमाल करो, दिमाग में काफी ताकत होती है। ओहो इस बार देखिए ताश का जोकर बुमराह का यॉर्कर अक्सर मैच का रिजल्ट बदल देता है। देखते हैं ये ब्लॉकल का गेंद, ये विकेट क्या मैच का रिजल्ट बदल पाएगा। भडवळ ग्रुप ग्रामपंचायतचे सदस्य, आजी सदस्य, आमच्या अगदी जवळचे मित्र शिवसैनिक रोहनजी पाटील साहेब यांचं आगमन झालंय। मी विनंती करतो रोहनला या आपण व्यासपीठावर, याच्यानंतर आपली मॅच आहे, पण या व्यासपीठावर या, आमच्या सन्मानाचा स्वीकार करा। आणि आपल्यासोबत जे कोणी ज्येष्ठ नागरिक असतील भडवळ गावातील, त्यांना मी वारंवार विनंती करतो की आपण स्वतःहून यायचं व्यासपीठावर। स्वागत आहे आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून। जय कोलंबो माता क्रिकेट संघ आयोजित हिंदू हृदय सम्राट चषक 2022। तो चलिए यहाँ पर गेंद और रनों के विषय में बात करेंगे। तो चलिए यहाँ पर 2 गेंद हो चुका है, तो अभी भी देखिए 10 गेंद, लेकिन यहाँ से देखिए 9 गेंद रहेगा, 1 रन आ चुका है। और कुल स्कोर देखिए जाकर पहुंच गया 50 रन, अर्धशतक। देखिए अभी यहाँ से 9 गेंद 11 की जरूरत है, कंपलसरी चेसिंग। लेकिन फैसल देखिए अभी तक इन्होंने अपना फसल बहुत बढ़िया किया है। कहते हैं ना बादल के गरजने से फसल उगती नहीं है, बरसने से उगती है। तो यहाँ पर फैसल ने देखिए बरसे हैं। ओहो वाह रे वाह, कितना लंबा देखिए, वही दैया मार डाला रे। जेवण
आ रहे हैं आलू ही आलू नहीं, हम टमाटर का चटनी भी खाएंगे। रोहित विराट छोड़िए, हम MS धोनी के जैसे छक्का उड़ाएंगे। आने वाले देखिए गेंद की बात करेंगे यहाँ से, अभी भी देखिए बात करेंगे ना, 5 रनों की जरूरत है और गेंद की बात करेंगे 8 गेंद जहां से बचाएं। कहते हैं ना, किसी की अच्छाई ने हमें मार डाला, किसी की बुराई ने हमें मार डाला, बस तो गए भाई यहाँ पर कोइनन से बच गए। लेकिन ये देखिए फिर से उड़ाया, वाह रे वाह, दुनिया माने जोरों का कोई ना माने कमजोरों का। और क्या जोर यहाँ पर दिखाए, यहाँ पर हार्ड लॉग। अरे यहाँ पर मैं कहूंगा हमने तो एक था टाइगर सुपर हिट देखे थे, लेकिन ये दूसरा टाइगर। बिल्कुल यही बात का था, 60 रन कोई बुरा टोटल नहीं था, बहुत बढ़िया मुझे लगा था मैच फंसेगा। लेकिन देखिए यहाँ पर क्या बढ़िया यहाँ पर उमर 11 टीम देखिए यहाँ पर, और यहाँ पर 61 रन की टारगेट देखिए कितनी आसानी से बना लिए। यहाँ पर देखिए 1 ओवर शेष रहते हुए हमारे देखिए शहबाज बुबरे साहब खुश हैं, एक लाडले आयोजक अखिल बुबरे साहब